रोहिणी होईल झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण उपमा बनवतोय। तीन टीस्पून तेलामध्ये 2 टीस्पून आपण राई टाकली। राई तडतडली की आपण मिरची आणि कढीपत्ता टाकणार आहे। तर आपण 3 मिरच्या कापून घेतलेल्या, बारीक चिरून घेतल्यात मिरच्या, 3 मिरच्या आणि कढीपत्त्याची 15-20 पानं टाकली। थोडी कोथिंबीर चिरून टाकली। 2 कांदे आपण बारीक चिरून घेतलेले ते टाकून घेतले। आता कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया। जाडा रवा घेतलाय उपम्याला। आता आपण मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सर्व टाकलंय। आपण लिंबू पिळते तेव्हा आपण पाव चमचा हिंग टाकतोय। आपण चवीनुसार मीठ टाकतोय। आपण थोडी साखर टाकतोय, 1-1.5 चमचा आहे, पोळ्याचा चमचा। आपण पाव चमचा हळद टाकले, पाव चमच्याच्या थोडी जास्तच टाकले। आपण रवा टाकला। आपण इथे जाडा रवा वापरलाय। सुरुवातीला आपण रवा भाजून घेतलेला, चांगला खरपूस रवा भाजल्यानंतर आपण तो फोडणीमध्ये टाकायचा आहे। आपण इथे 6 लोकांसाठी हा उपमा बनवतोय। आता आपण 2 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि ताटावरती म्हणजे झाकण देणार आहोत आपण उपमा शिजायसाठी आणि झाकणावरती पाणी ठेवणार आहोत। तर 5 मिनिटासाठी आपण वाफ देऊया।
10 मिनटं आपण उपमा शिजवून घेतला. झाकण जे होतं त्याच्यावरती पाणी ठेवलेलं आपण आणि 10 मिनटं आपण वाफ काढली आणि आता आपला उपमा झालेला आहे. तर आपण सर्व करूया.